लेवल होती, बरोबर याच लेवलला मार्केटनं काय केलं आहे, सपोर्ट घेतला आहे. सर्वांचा कॉन्फिडन्स गेन होतोय का? सर्वांचा कॉन्फिडन्स गेन होतोय का? मला जर तुम्ही व्यवस्थित आपल्या लेवल वॉच करत असाल, जर या ठिकाणी वॉच करत असाल, तर पूर्ण महिना झालं तुम्हाला एकही लेवलनं मिसकम्युनिकेशन किंवा बेसिकली मिसगाईड केलं नाहीये. ॲज इट इज तुम्हाला सगळ्या लेव्हल्सने या ठिकाणी काय केलंय, फॉलो केलंय. का बरं मार्केट ॲज इट इज सगळ्या लेव्हलला फॉलो करते माहितीये? कारण की सध्याच्या कंडिशनला मार्केट या ठिकाणी काय करतंय, टेक्निकली चालतंय. टेक्निकल अनालिसिस व मार्केट सध्या चालतंय, नॉट अ सेंटिमेंटल अनालिसिस व. बेसिकली मार्केटचे चालण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे टेक्निकल अनालिसिस आणि एक असतं सेंटिमेंटल. ज्यावेळेस मार्केट सेंटिमेंटल चालतं, त्यावेळेस मार्केट स्लो असतं किंवा अशा प्रकारच्या कोणत्याच टेक्निकल लेवल या ठिकाणी काय करत नाही, फॉलो करत नाही. म्हणजे सेंटिमेंटल मार्केट आणि टेक्निकल मार्केट याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, मी तुम्हाला या ठिकाणी आता तुमचे टेक्निकल अनालिसिसचे जे काही सेशन असतील पुढच्या वीक पासून, त्यावेळेस मी या ठिकाणी काय करेल, सांगायला सुरुवात करेल. सर करंट प्राइस 150 च्या जवळपास असेल तर कन्फ्यूज होतं. 150 चा पीई घ्यायचा की 150 चा 200 चा पीई यात कन्फ्यूज होतं. वैभव सर, मी सर्वांना सांगितलंय की मॅन्युअल ट्रेड करत असताना कधीही आपल्याला इन द मनी आयटीएम चा कॉल ऑप्शन घ्यायचा, आयटीएम चा पुट ऑप्शन घ्यायचा असतोय. इन द मनी मध्ये आपल्याला ट्रेड करायचंय. आता तुम्ही मला सांगा, जर करंट मार्केट प्राइस 25,150 च्या आसपास असेल, 25,150 च्या आसपास असेल, तर तुमचा इन द मनीचा ऑप्शन काय बनेल? 25,150 च्या आसपास असेल, जर तुम्हाला पीई बाय करायचं असेल तर कधीही ट्रेड करताना इन मनी मध्ये जास्तीत जास्त इन द मनी मध्ये करायचा असतो, जास्तीत जास्त. मग आता तुम्हीच ठरवा की या ठिकाणी बेसिकली जर माझं या ठिकाणी मार्केट 25,150 च्या आसपास असेल, तर माझा आयटीएम कोणता बनेल, माझा इन द मनी कोणता बनेल, याच्यावरती अप साइडला ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत त्या सगळ्या काय होतील, या बेसिकली इन द मनी बनतील. म्हणजे बेसिकली 25,200 चा पुट ऑप्शन, 25,250 चा पुट ऑप्शन, याच्यावरती ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत त्या सर्व या ठिकाणी काय होतील, बेसिकली या ठिकाणी इन द मनी वागतील. त्यासाठी वेळ लागेल याला थोडासा. ओके, आता बेसिकली सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची होती. काल जी आपण स्ट्रॅटेजी बघितली, आता सुरुवातीला कोणी कोणी त्याचे पॅरामीटर्स या ठिकाणी प्रयत्न केले का? बेस्ट पॅरामीटर्स या ठिकाणी बेसिकली शोधायचे. सांग काय झालं? सांगा. बेरिश व्हर्टिकल स्प्रेड जे आहे, ओके, बेरिश व्हर्टिकल स्प्रेड आहे स्ट्रॅटेजी. बेरिश व्हर्टिकल स्प्रेड युजिंग पुट ऑप्शन. पुट ऑप्शनचा यूज करून आपल्याला ही बेरिश व्हर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटेजी आहे तिचे पॅरामीटर्स या ठिकाणी फायनल करायचे. ओके, बेरिशचे. ओके, आता बेरिश व्हर्टिकल स्प्रेड नावाची स्ट्रॅटेजी काय आहे, युजिंग पुट ऑप्शन. तर सर्वांच्या रिपिटेशन साठी मी सर्वांना सांगतो की आपल्याला काय करायचं असतंय. आपल्याला हे बघा, आपल्याकडे लेग्स आहेत. लेग्स नंबर 1 म्हणजे 2 कंडिशन आहेत आणि लेग्स नंबर 2 एंट्री टाइम एक्झिट टाइम आपण ठरवूया. तर पहिल्या लेग मध्ये या ठिकाणी आपल्याला सेल करायचा आहे. कोणता ऑप्शन सेल करायचा आहे? आपल्याला जवळचा, जी आपली सीएमपी आहे, सीएमपी च्या जवळचा, म्हणजे ऍट द मनीचा. एटीएम आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, सेल करायचा आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड या ठिकाणी आपल्याला असेल, आपल्याला एक ऑप्शन बाय करायचा आहे. कोणता बाय करायचा आहे? आपल्याला या ठिकाणी आउट ऑफ द मनी, ओटीएम 1, 2 किंवा 3
अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, बेसिकली अशा पद्धतीनं आपल्याला बेसिकली काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला या कंडिशन्स आपल्याला बघायच्या. ओके, आता बेसिकली आपण या ठिकाणी बघूया की कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी काय करायचंय, पॅरामीटर्स भेटतील आपल्याला, कशा पद्धतीने बॅक टेस्ट करायचंय, याच्यावर आपल्याला या ठिकाणी आता काय करायचंय, थोडासा फोकस द्यायचा आहे. ओके, आता सगळ्यांनी समजून घ्या. बॅक टेस्ट करण्यासाठी आपण परत आपल्या बॅक टेस्ट आणि अल्गो या पार्ट मध्ये जाणार, आणि सर्वांना मी सांगतोय आतापर्यंत तुम्हाला फक्त मी 2च स्ट्रॅटेजी या ठिकाणी दिलेल्या आहेत बॅक टेस्ट साठी. याच्या व्यतिरिक्त कोणी टाकायच्या नाहीत. पुढच्या वीक मध्ये म्हणजे या मंडे पासून तुम्हाला या ठिकाणी 4 स्ट्रॅटेजी टाकायच्यात बॅक टेस्ट साठी त्याच्यातल्या, आणि नंतर आपण चालू करणार आहोत आपलं टेक्निकल अनालिसिस शिकायला. काय असतं नेमकं टेक्निकल अनालिसिस. ओके, हळूहळू आपण आता कोर्स मध्ये पुढे चालणार आहोत. आपला कॉन्फिडन्स आय होप गेन होत आलेला असेल. ओके, आता याच्यानंतर आपल्याला बॅक टेस्ट साठी निवडायची आहे डेट. आता डेट काय निवडायची आहे, जानेवारी मार्च. आपण बिंदासपणे मार्च पासून 18 तारीख 17 मार्च 2025 17 मार्च 2025 सेगमेंट आपल्याला या ठिकाणी निवडायचंय. बरं, मला एक गोष्ट सांगा, काल शिकवलेल्या ज्या काही 2 फायनलाइज स्ट्रॅटेजी आहेत, कोणी त्याचं फिन निफ्टी, बँक निफ्टी टेस्ट वगैरे केलं का सांगा बरं. बॅक टेस्ट, फिन निफ्टी, बँक निफ्टी याच्यामध्ये कोणी त्याचं टेस्ट केलं का? फिन निफ्टी, बँक निफ्टी याच्यामध्ये का फक्त निफ्टी मध्येच आपल्याला ट्रेड करायचं आहे, तिथं पण बॅक टेस्ट करा. त्या इंडायसेस वर या ठिकाणी बेसिकली काय करा, बॅक टेस्ट करा. तिथं सुद्धा मे बी चांगला रिझल्ट आपल्याला येऊन जाईल. ओके, तिथं सुद्धा आपल्याला काय येईल, चांगला रिझल्ट येऊन जाईल. आता बेसिकली आपण या ठिकाणी निफ्टी मध्ये जातोय. निफ्टी मध्ये या ठिकाणी बेसिकली आपण बघतोय, तर या ठिकाणी आपल्याला एक एक पॅरामीटर्स टाकायचे. ओके, तर सर्वात पहिलं आपल्याला टाकायचंय की या ठिकाणी आपली कशाची एंट्री टाइम. आपला एंट्री टाइम या ठिकाणी काय असायला हवा, आपला एंट्री टाइम या ठिकाणी असायला हवा, टाइम ऑफ डे इज इक्वल टू या ठिकाणी 9:15. आपण हळूहळू सगळ्या गोष्टी मॉडिफाय करणार आहोत. लक्ष द्या, ज्यांना या ठिकाणी क्वांटम हँडल करताना अडचण येते त्यांनी लक्ष द्या. त्याच्यानंतर एक्झिट टाइम ऑफ डे इक्वल टू या ठिकाणी 15:10 00 सेकंद, जो काय असेल तो तुमचा टाइम. ओके, आता त्याच्यामध्ये फर्स्ट लेग आपण या ठिकाणी या ठिकाणी काय घेतोय, पहिला लेग आपण घेतोय या ठिकाणी की सर आपल्याला पहिल्यांदा सेल करायचा आहे, कोणता करायचा आहे, आणि याच्यासाठी मी स्टॉप लॉस ठेवतोय 50%चा. बरं, 50%चा स्टॉप लॉस इज व्हेरी बिग, बट तरी पण आपण एकदा चेक करूया. विनिंग प्रोबॅबिलिटी चांगली असेल सगळ्यापैकी. ओके, म्हणजे एकाला. त्याच्यानंतर आपण या पुट साइडचा OTM 3 घेतला. पुट साइडचा काय केला, OTM 3 घेतला. पुट साइडचा OTM 3 घेतला एक लॉट, आणि हा बाय केला विथ 35% स्टॉप लॉस, 35% स्टॉप लॉस न. टार्गेट्स दोघांचे पण आपण ओपन ठेवूया आणि बेसिकली सबमिट करूया. आणि आता आपण काय करूया, बेसिकली सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी -11,000 कमेंट्स बघितल्या नाहीत. इथं पुट ऑप्शन असते. सॉरी, इथं पुट ऑप्शन असेल. इथं आपल्याला घ्यायचंय किती, इथं घ्यायचंय 50% आणि इथं घ्यायचंय 35%. सॉरी,
एकच मिनिट थांबा, मी सगळे व्यवस्थित करतो, फक्त 1 मिनिट थांबा. ही स्ट्रॅटेजी थोडस होतं 15 वाजून मार्च फ्युचर निफ्टी लेग एंट्री टाइम 9:15, 15:10. ओके, बोथ आर एटीएम, तर इथं ओटीएम 3. ओके, झालं क्लिअर आता सगळ्यांना? झालं क्लिअर? आपण एंट्रीचा टाइम या ठिकाणी ठेवलाय 9:15. एक्झिटचा टाइम या ठिकाणी घेतलाय 9:10. त्याच्यानंतर आपण बेसिकली काय केलंय, ऍट द मनीचा पुट ऑप्शन जो की सेल केलाय 50%च्या स्टॉप लॉसनं, आणि आउट ऑफ द मनीचा 3 नंबरचा आउट ऑफ द मनीचा पुट ऑप्शन जो की बाय केलाय 35%च्या स्टॉप लॉसनं. ओके, आता याचा रिझल्ट काय येतोय ते आपण बघूया. $25,000 loss. Okay. Winning probability. एकच मिनिट, आपण थोडस चेंज करूया. थांबा सगळेजण, थांबा. मला पहिल्याच वेळेस आपल्या सर्वांना लगेच एवढं बॅक टेस्ट थोडी फार आपल्याला मेहनत पण करावं लागेल ना, असं एवढं लगेच भेटतं का? झालं का? काहीतरी चेंजेस केले की आलं का? समाधान वाटलं का सगळ्यांना? समाधान वाटलं का सगळ्यांना? काहीतरी चेंजेस आले, काहीतरी चेंज केलं. दोन स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपल्याकडून गेल्या, म्हणजे थोडस काहीतरी लगेच पॅनिक नसतं व्हायचं, पेशन्स ठेवायचे असते. बाकीच्या सगळ्या गोष्टी 1,02,000 रुपयाच्या आसपास प्रॉफिट आले लास्ट 4 महिन्यामध्ये. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे विनिंग प्रोबॅबिलिटी. बघा, विनिंग प्रोबॅबिलिटी जवळपास 66.91%, म्हणजे जवळपास 67%. किती टक्के आहे? 67%. म्हणजे जर तुमचे तर 100 ट्रेंड झाले, राहुल सर, आता आपल्या सर्वांना मी सांगतोय की ही बुलिश साठी आहे की बेरिश साठी आहे, सर कोणत्या मार्केटमध्ये यूज करायची, या प्रश्नांची उत्तर मी सध्या इथं कोणालाच देत नाहीये. 66% या ठिकाणी. ओके, तो आता सध्या फक्त आणि फक्त काय पॅरामीटर्स आहेत आपल्या सर्वांना सांगतोय मी. म्हणजे ज्यांना जे म्हणतायत ना की सर ही बुलिश साठी आहे की बेरिश साठी आहे, मग ही वर्क कशी करेल, ज्यांच्या मनामध्ये, आता आपल्या सर्वांना मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची की त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकावं लागेल. बुलिश मार्केटमध्ये आता तुम्हाला मी पॅरामीटर सांगितलेत ना, तुम्ही करा ना पेपर टेस्टिंग करा आणि तुम्ही ठरवा की बाबा बेसिकली या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी मला बुलिश मार्केटमध्ये ट्रेड देते का बेरिश. बरं, नाहीच तुम्हाला, आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट,
मी प्रामाणिकपणे सगळ्यांना विचारतोय, हे तर समजू शकतं का तुम्हाला की मार्केट अप साईडला गेल्यानंतर ही स्ट्रॅटेजी मला प्रॉफिट देते की मार्केट डाऊन साईडला गेल्यानंतर प्रॉफिट देते, हे तर समजू शकतं. पण हे मार्केट अप साईडला कसं जाणार आहे आणि डाऊन साईडला कसं जाणार आहे हे शिकण्यासाठी आपल्याला टेक्निकल अनालिसिस शिकावं लागेल. 100 वेळा सांगितले की कोणतीही स्ट्रॅटेजी फिक्स एक बेसिकली इन्कम देत नसते. आपल्याला मार्केटच्या सिच्युएशन्स बघून या ठिकाणी आपल्याला काय तिला डिप्लॉय करायचं असते, तिला अप्लाय करायचं असते. ओके, जर असं असतं ना की मार्केट बुलिश साईडला पण जाऊ बेरिश साईडला पण जाऊ मला फिक्स, मग लॉस तर कोणाचा झालाच नसता ना. म्हणजे सिंपल आहे, पतीपासून सांगतोय की बाबा एव्हरी स्ट्रॅटेजी, प्रत्येक स्ट्रॅटेजीला या ठिकाणी काय असतात, कंडिशन्स असतात. कंडिशन्स आपण कशामुळे टाकतोय, बरं मार्केट काय करतं, ज्या पद्धतीनं चाललं. आता या स्ट्रॅटेजीला लास्ट 1 वर्षापूर्वी जर मार्केट बेरिश साईड मध्ये असेल तर बेसिकली हे तुम्हाला मे बी लॉस मध्ये दाखवू शकते. पण मागच्या 5 महिन्यापासून मार्केट कसं ठीकठाक बुलिश मोडलाय म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह दाखवते. मार्केट बेसिकली आपल्याला स्ट्रॅटेजी ज्या असतात ना आपल्याला मार्केटच्या कंडिशन्स नुसार बदलायचे असतात. आपल्या मनाप्रमाणे मार्केट चालायला ते काय बेसिकली हे नाहीये. अजूनही सांगतो व सकाळ सकाळी पुढचे शब्द म्हणजे नको, पण मी काय सांगतोय आपल्या मनाप्रमाणे मार्केट चालत नसतं. मार्केटच्या सिच्युएशन्स नुसार आपल्याला डिसिजन होतात. किती जण सहमत आहे त्याच्यासोबत? नाही करू शकत चालू मार्केटमध्ये डिप्लॉय स्ट्रॅटेजी. बरं मी तुम्हाला सांगतो की नाही मार्केट मला आता एक गोष्ट मला सिम्पली करून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. तुम्ही म्हणताय की चालू मार्केटमध्ये या ठिकाणी आपण डिप्लॉय करू शकतो का? मी या ठिकाणी ओके, मी या ठिकाणी तुम्हाला मार्केट चालू होण्याच्या आधीच सांगतो की नाही मार्केटचा ट्रेंड कोणता असेल. मी ओळखू शकतो तर तुम्ही का ओळखू शकत नाही? मार्केट तुमचं प्री मार्केट ओपन झालं, मार्केट कोणत्या साईडला कुठून रिजेक्शन येईल. ओके, तर या गोष्टी जरा लक्षात ठेवा. आताशी आपण पॅरामीटर्स शिकतोय आणि कोणत्या स्ट्रॅटेजी कशा डिप्लॉय करायच्या हे शिकतोय. आता या ठिकाणी आपण बघितलंय ठिकाणी आता इथं आपल्याला या ठिकाणी काय बघितलंय, आता ही स्ट्रॅटेजी ओके मी याचं नाव या ठिकाणी चेंज करतो. आपण या ठिकाणी काय करूया, बेरिश. ओके सगळ्यांनी लक्ष द्या, इथं मी करतोय बेरिश BR त्याच्यानंतर डॉट वर्टिकल PR स्प्रेड, बेरिश वर्टिकल स्प्रेड यूज पुट ऑप्शन. ओके या ठिकाणी आपण काय करतोय, बेरिश वर्टिकल स्प्रेड युजिंग पुट ऑप्शन असे स्ट्रॅटेजीज आपण काय केलंय या ठिकाणी नाव दिलंय. ओके आता या ठिकाणी आपल्याला बेसिकली काय बघायचंय, आणखी काही चेंजेस करून आपल्याला प्रॉफिट या ठिकाणी वाढवता येत आहे का, विनिंग प्रोबॅबिलिटी या ठिकाणी बेसिकली वाढवता येत आहे का, या गोष्टी आपल्याला बघायच्यात. आणखी फायनल पॅले नाही आहेत, काहीतरी चेंजेस मी या ठिकाणी आणखी करणार आहे. त्यामुळे डोंट वरी, या ठिकाणी भिवू नका कोणी, की तुम्हाला सगळं फायनल झाल्यानंतर दिलं जाईल. आता इथं OTM 3 च्या ऐवजी आपण OTM 2 टाकून बघूया. बरं OTM 2 बघितल्यानंतर काय या ठिकाणी येत आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी रिझल्ट येतोय आपण ते पण बघूया. की सर OTM 3 च्या ऐवजी OTM 2, OTM 2 जर घेतला तर 62%, 68,000 बेसिकली OTM 2 घेतल्यानंतर एकदम रिझल्ट चांगला यायला पाहिजे. पण OTM 2 घेतल्यानंतर तर रिझल्ट बेसिकली एकदम बेकार येतोय, 40,000 मध्ये मायनस जातोय आपण. OTM 3 च्या ऐवजी आपण या ठिकाणी आता काय करूया, OTM 1 बघूया. OTM 1 काय रिझल्ट येतोय. OTM 3 बेस्ट आहे. मग OTM 3 बेस्ट आहे का? OTM 3 बेस्ट आहे ना. मग
जर आपल्याला 1,00,000 या ठिकाणी ऑलमोस्ट 66% आसपास आपल्याला जर विनिंग प्रोबॅबिलिटी येत असेल तर OTM3 इज बेस्ट आहे. ओके, आता बेसिकली एकदा OTM4 घेऊन बघूया. OTM4 घेऊन बघूया, मागं पुढे चालूया, कारण की OTM3 घेतली. काय होतं OTM4 ATM मध्ये आपल्याला काही चेंजेस नाहीत करायचे. ATM मध्ये आपल्याला अजिबात चेंजेस नाहीत करायचे. 68,000 म्हणजे आपल्याला सर्वांना एक गोष्ट समजून येते की सर ठीकठाक स्ट्रॅटेजी कंडिशन मध्ये आहे. सर्वांना एक समजून येते. आपण पॅरामीटर्स जरी चेक केले, वेगवेगळे जरी टाकले, तरी या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट होत आहे आणि बेस्ट प्रॉफिट आहे 1,02,637. ते कशावर होत आहे सर? आपल्या OTM3 वर. आता याचे पॅरामीटर सर्वांनी लिहून घ्या, काय असतील. आता फायनलाइज करू आपण. उगाच जास्त एक्झिट टाइम किती करायचा आहे? 11:30. बरं, 11:30 या ठिकाणी एक्झिट टाइम करूया. एक इथं पण चेंजेस केले तर आपल्याला चांगला या ठिकाणी येऊ शकतो रिझल्ट. 11:30. या टाइम ऑफ एंट्री, टाइम ऑफ लेग्स मध्ये जरी सुद्धा आपण या ठिकाणी चेंजेस केले ना, तरी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येऊ शकतो. आपल्याला फक्त त्या पद्धतीने त्या पिरियड मध्ये चालायचंय. 85 सर 69% या ठिकाणी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे आणि 5% या ठिकाणी बेसिकली आपल्याला प्रॉफिट होते. म्हणजे विनिंग प्रोबॅबिलिटी जर वाढत असेल तर आपल्याला प्रॉफिट मध्ये कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. ओके, सो बेसिकली आपण एक्झिट ऑफ टाइम जो आहे ना, तो आणखी जरा थोडासा घेऊया 12च्या. 11:30च्या ऐवजी आपण काय करूया, मगाशीचा काय होता या ठिकाणी. ओके, 11:30च्या ऐवजी आपण काय करूया, बेसिकली 12 घेऊया. म्हणजे बेसिकली आपल्याला समजून येईल. आता या गोष्टी खूप चेक कराव्या लागतात. अर्ध्या तासाची मुवमेंट आपल्याला चेक करावी लागते. 12 घेतली आहे ऑलमोस्ट या ठिकाणी 83,000. 12च्या आसपास एंट्री घेतली तर 83,000. इथं आपण एक्झिट टाइम घेऊया. इथं इक्वल टू आपण इथं घेऊया 15 ऑलमोस्ट या ठिकाणी 30 नाही, 15:25 करूया. बरं, प्रॉफिट वाढतंय का बघूया. वाढणार. ओके, 85,000 15:25. कॉफी अँड एडिट आपण मगाशी काय घेतलं होतं? मगाशी आपण 15:12 1 वाजता एक्झिट टाइम घेऊया. अरे यार, हो 15:10 होतं सर. आय नो. 83,000. बरं, 83,000 विनिंग प्रोबॅबिलिटी 65%. बरं, या ठिकाणी आपण काय करूया, 9:20 एंट्री टाइम करूया. ITM नाही घेऊन जमायचं मॅम. तिथं ती स्ट्रॅटेजी दुसरी आहे. $53,000. 9:15 एंट्र. आता इथं काय करूया आपण, इक्वल टू 15:10. या दोन स्ट्रॅटेजी आपल्याला व्यवस्थित भेटल्या होत्या. आता इथं 10:30. आणि की मोमेंट जी असते 10:30.
50,000. ओके. तर प्रॉफिट चेंज करायचं आहे का? 35. ओके, आपण काय करूया, आपला एंट्री टाइम 9 वाजून 15 वाजून ऑलमोस्ट 15 वाजून 10 आणि 00 सेव 9 वाजून 15 मिनिटं. याचं 25%. ओके, बघूया 25%. $94,000. 67,000 विनिंग प्रोबॅबिलिटी येते 94,000 ला. %20. $73,000. माझ्याकडे जेवढे तर्कश तीर होते मी या ठिकाणी टाकून दिलेत. आता थांबा थोडं. इथं 50%, 20% केलं. इथं आपलं 40% ठेवा. बघा 40% वाढतंय का? आणि याला काय करू, थोडस कमी करून बघू. याला पण 40% सेलिंगच आहे. नाही, याला जास्त वाढवा. सेलिंग आहे, याला थोडस जास्त वाढवावं लागेल. 60-40 करू. विनिंग प्रोबॅबिलिटी पण कमी येते. असं काही इश्यू नाही. आपल्यासाठी बेस्ट पॅरामीटर आहेत ते. बेस्ट पॅरामीटर्स इथं म्हणजे इथं आपल्याला 50%चं प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचंय. इथं आपल्याला 35%चं प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचंय. 35% प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचंय. आणि ज्यावेळेस 35% आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं येस नक्की करतोच आहे. थांबा थोडंसं, मी बघत होतो ते या टाइम काय भेटते ते. सगळ्यांनी लक्ष द्या. आता लक्ष द्या. स्ट्रॅटेजी काय आहे, पॅरामीटर्स काय आहेत, सर्वांनी आता इकडे लक्ष द्या. ओके, आता सगळ्यांनी इथं लक्ष असू द्या माझ्या बोलण्याकडे. ओके, तुमचा एंट्रीचा टाइम म्हणजे आपल्याला ज्या वेळेस मार्केटमध्ये एंटर व्हायचं आहे तो टाइम आहे 9 वाजून 15 मिनिटाचा. ओके, लिहून घ्या सर्वांनी काय करायचंय. किंवा हे बघा, बेरिश स्ट्रॅटेजीचं नाव व्हर्टिकल स्प्रेड. ओके, यूज या ठिकाणी पीई ऑप्शन. काल आपण जे बघितले ते होतं यूज सीई ऑप्शन, आणि आज आपण जे बघतोय दॅट्स कॉल्ड एज यूज पीई ऑप्शन. ओके, यूज पीई. सर्वात पहिलं काय सर सिद्धी मॅम, काय तुम्ही 15-10 ला असं काय केलं या ठिकाणी, म्हणजे क्वेश्चन मार्क. हा करतो मी, सर्वांना सांगतोय एकदा. हा श्वेता मॅम एकच बार इक्वल टू या ठिकाणी 15 वाजून 10 मिनिटं. ओके, सेव्ह झाला. बस त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या एक्झिटचा टाइम बघायचा आहे. एक्झिटचा टाइम किती आहे, म्हणजे आपण मार्केटमध्ये एंटर होणार, आपली मार्केटमध्ये एंट्री होणार 9 वाजून 15 मिनिटाला.
मार्केटमधून आपण एक्झिट होणार 15:10 9:15 मार्केटमध्ये एक्झिट होणार, 15:10 आपण मार्केटमधून काय होणार, या ठिकाणी एंटर होणार, इथं एक्झिट होणार इथं. त्याच्यानंतर आपल्याला आपले लेग्स, आता याच्याबद्दल तर कोणाला काही ऑप्शनच नसेल, याच्याबद्दल तर बेसिकली कोणाला काही या ठिकाणी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट की सर ओपन ऑप्शन करंट वीक स्पॉट बेस्ड, ओपन ऑप्शन करंट वीक स्पॉट बेस्ड, या सर्व गोष्टी या ठिकाणी काय आहेत, सेम आहेत. या ठिकाणी बेसिकली काय आहेत, सेम आहेत. स्वप्नील सर इथं 50% सेलचं टार्गेट आहे. ओके, हा बरं, एकदा स्वप्नील सर काय म्हणतायत त्यांचं पण एकदा चेक करून बघूया की बाबा, त्यांचं म्हणणं की या ठिकाणी एक्झिट टाइम सर एकदा माझ्या ह्याच्यासाठी काय करा, बेसिकली किती, 15:10 करा, 15:10 सॉरी 15:05 15:05 एवढं आपण एकदा चेंज करूया. 15:05 जर एक्झिट टाइम केला, 15:05 जर आपण मार्केटमधून बाहेर पडलो तर 94,000 सर विनिंग प्रोबॅबिलिटी मी टाकून बघितलं होतं सर. हे सेमच आहे ना सर. स्ट्रॅटेजी तुम्ही जसं सांगितलं, ज्या पद्धतीने मी तुम्हाला बोललो होतो बघा, व्ह्यू स्ट्रॅटेजी डिटेल्स, इथं बघा 9:15 15:05 50% या ठिकाणी स्पॉट गेन, 35% स्पॉट. एसएल याच्यामध्ये डॉक्टर विशाल सर, एसएल याच्यामध्ये ओपन आहे, एसएल नाही ठेवला याच्यामध्ये सर. ओके, आता बेसिकली लक्ष द्या, अजून जर काही चेंजेस असतील तर मी तुम्हाला उद्या या ठिकाणी सांगेल. ओके, आता दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजल्या. पहिली गोष्ट की सर टाइम ऑफ एक्झिट इक्वल टू 15:10 15 या ठिकाणी 10 15 या ठिकाणी 10. एंट्रीचा टाइम 9:15, टाइम ऑफ एक्झिट 15:10. आता इथपर्यंत तर सगळ्यांचं सेमच आहे की बाबा ऑप्शन वीक कोणता पाहिजे हे सगळ्यांचं सेम आहे. फक्त इथं आपण निफ्टी बँक असेल, फिन निफ्टी असेल, यांच्यामध्ये जर वापर करत असतो ना, तर आपल्याला हे स्पॉट बेसच्या ऐवजी इथं करंट वीकच्या ऐवजी मंथली घ्यावा लागेल. म्हणजे बाकी करंट वीकच्या एक्सपायरीच्या ऐवजी मंथली एक्सपायरी घ्यावी लागेल. आता त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटेजी मध्ये शिकल्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय, ATM ऍट द मनीचा या ठिकाणी पुट ऑप्शन सेल करायचा आहे. आपण सेम काय केलं, ऍट द मनीचा पुट ऑप्शन. आता तुम्ही स्टॉप लॉस या ठिकाणी आपण ओपन ठेवलाय. का बरं ओपन ठेवलाय, कारण की ज्यावेळेस मार्केट क्लोज होईल 15 या ठिकाणी 10 म्हणजे 3:10 आपण काय होऊ, ऑटोमॅटिकली मार्केटमधून काय होणार, बाहेर पडणार. त्यामुळे स्टॉप लॉस आपण आता सध्याच्या सिच्युएशनला इथं काय केलाय, बेसिकली या ठिकाणी आपण ओपन ठेवलाय. त्याच्यानंतर आपण टेक अप प्रॉफिट म्हणजे आपलं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय 50% सर, 50%चं या ठिकाणी आपण काय केलंय, टार्गेट ठेवले. म्हणजे तुमचा जो पहिला सेल केलेला जो ऑप्शन आहे त्याला आपण 50%चं टार्गेट ठेवलंय, आणि सेकंड जो या ठिकाणी ऑप्शन आहे तुमचा जो की आपण बाय केलाय त्याला आपण ठेवलंय 35%चं टार्गेट. ओके, त्याला ठेवलंय आपण 35%चं टार्गेट. आता याची बॅक टेस्ट केली, बाकीचे सर्व पॅरामीटर्स आपण बघितले. आता वाटलंस तर तुम्ही याचा सध्याच्या सिच्युएशनला स्क्रीनशॉट काढून घ्या. मी नाव या ठिकाणी लिहितो. ओके, बेरिश वर्टिकल स्प्रेड या ठिकाणी यूज पुट ऑप्शन, यूज PE घ्या. याचा स्क्रीनशॉट काढून या पॅरामीटरचा सर्वांनी याचा स्क्रीनशॉट सर्वांनी काढून घ्यायचा आहे पॅरामीटर्सचा, या पॅरामीटर्स. ओके, आता याची आपण काय केली, याची आपण बॅक टेस्ट केलं. याची आपण बॅक टेस्ट केल्यानंतर याला आपण सबमिट केलं.
याला आपण या ठिकाणी काय केलं, सबमिट केलं. तर बेसिकली याचा जो रिझल्ट आहे 1,02,637. आपल्याला बेसिकली काय झालं, इथं प्रॉफिट भेटलं. इथं मी कॉपी या ठिकाणी ऑप्शनच्या ऐवजी काय करतो, फायनल करतो. या ठिकाणी ही झाली आपली फायनल स्ट्रॅटेजी. ओके, बेसिकली 1,02,637 रुपये या ठिकाणी प्रॉफिट झालं. याची विनिंग प्रोबॅबिलिटी मित्रांनो ऑलमोस्ट 66% आहे. म्हणजे जर तुम्ही 100 ट्रेड घेतले तर आपले 66, ओके, या ठिकाणी आपले 66 ट्रेड या ठिकाणी बरोबर येणार आणि बेसिकली बाकीचे जे 34 आहेत ते या ठिकाणी चुकणार. ओके, म्हणजे त्यांचा स्टॉप लॉस हिट होणार जर आपण या पद्धतीचे पॅरामीटर्स या ठिकाणी यूज केले तर. ओके, रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी रिस्क पर ट्रेड आहे. ओके, रिस्क पर ट्रेड या ठिकाणी बेसिकली काय असेल, 1.77 1.77 या ठिकाणी बेसिकली काय असेल, दाखवत असेल. आणि बेसिकली ड्रॉडाऊन याचा 13,503 या ठिकाणी ड्रॉडाऊन या ठिकाणी दिसून येतोय. म्हणजे ड्रॉडाऊनचे डे किती, 12 दिवस या ठिकाणी ड्रॉडाऊन आहे. आता ऍव्हरेज पर ट्रेड प्रॉफिट म्हणजे बेसिकली आपण या ठिकाणी ऍव्हरेज या ठिकाणी बेसिकली आता ते हे बघा, मंगेश सावंत सर ते त्या सॉफ्टवेअरने कॅल्क्युलेट केले. आता इथं तुम्ही मला विचाराल की सर ऍव्हरेज पर ट्रेड कसं कॅल्क्युलेट केलं. आता मला इथं काय करावं लागेल, 58 भागिले 1,02,000 अशा पद्धतीने मग ही कॅल्क्युलेशन येतात. आता मला सांगा, सॉफ्टवेअरने डायरेक्टली आपल्याला आकडे दिलेत ना की बाबा पर ट्रेड रिस्क काय किती पर्सेंट. आता कशाला आपण ते कॅल्क्युलेशन करत बसायचे, आणि जर करायचे असतील तर सांगा मला, मी ते तुम्हाला इथं करून दाखवत जाईल. परत सगळ्यांना किचकट वाटेल की हे काय शिकवायला चालू आहे. म्हणजे सर्वात आपण इथं मॅथ शिकतोय की बेसिकली आपण इथं ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी शिकतोय, मला तेच सांगा. आता मला सांगा, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऍव्हरेज प्रॉफिट कसं काढलं असेल त्यानं. 1,02,000 किती प्रॉफिट आहे, 658 भागिले प्रॉफिट मध्ये आलेलं ट्रेड किती आहेत, प्रॉफिट मध्ये आलेलं ट्रेड 58 आहे. म्हणजे याचाच काहीतरी असंच कॅल्क्युलेशन करून काहीतरी काढलं असेल ना. आता ते सॉफ्टवेअरनं दिलंय, त्यांचे कोडिंग तिथे आहे, ते देत आहे ना आपल्याला सगळ्या गोष्टी. ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे काय, तर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की सर या ठिकाणी माझं 58 ट्रेड प्रॉफिट मध्ये आले. म्हणजे असं नाहीये की माझ्या प्रत्येक प्रॉफिट मध्ये मला 3210 प्रॉफिट झाले. मला कोणत्या ट्रेड मध्ये 5,000 प्रॉफिट झाला असू शकतंय, कोणत्या ट्रेड मध्ये 12,000 पण झालू शकतंय. पण ऑन अन ऍव्हरेज जेवढे ट्रेड प्रॉफिट मध्ये आले तेवढ्यांचं जर मी कॅल्क्युलेशन केलं तर मला एका ट्रेडवर 3210 रुपये प्रॉफिट होते. आता 29 ट्रेड माझे लॉस मध्ये आहेत आणि ऑन अन ऍव्हरेज मी पर ट्रेड जर या ठिकाणी बेसिकली लॉस जर माझा कॅल्क्युलेट केला, आता 2880 रुपयाचा या ठिकाणी काय येतोय, या ठिकाणी लॉस येतोय 2880 रुपये पर ट्रेड. ओके, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर बेसिकली आपल्याला या स्ट्रॅटेजी मॅक्झिमम प्रॉफिट म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट किती झालाय, जास्त झालाय 12,911. 12,911 दॅट इज 13,000. 13,000च्या आसपास आपल्याला बेसिकली काय झालाय, 12,000 या ठिकाणी बेसिकली काय झालाय, आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट झालाय मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त. आणि मॅक्स टू मॅक्स लॉस किती झालाय, मॅक्स टू मॅक्स झालाय 10,627. म्हणजे एका दिवशी तुमचे 10,627 पण या ठिकाणी काय करू शकतात, जाऊ शकतात. ओके, या ठिकाणी काय करू शकतात, जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलेत, हे पॅरामीटर्स ठेवलेले आहेत. सो या ठिकाणी तुम्ही हे पॅरामीटर्स लिहून घेऊ शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आणि सध्याच्या सिच्युएशनला कोणाला जर या ठिकाणी तुमचे जे काही डाऊट्स असतील ते विचारायचे असतील तर शेवटचे 15 ते 20 मिनिटं तुमच्या डाऊट साठी मी आपल्या सर्वांना सांगतोय. हे पॅरामीटर्स तुम्हाला बेसिकली इथं पण येस, आता ती झाली तुमची. आता ही पण करायची का फायनल, ही पण
विनिंग प्रोबॅबिलिटी खूप आहे, पण ड्रॉडाऊन वाढलाय बघा याचा. तुम्हाला मी एक सांगतो. हा, मी करून बघितलंय 15. मी इथं टाकलंय 15% स्टॉप लॉस लावलाय. ड्रॉडाऊन या ठिकाणी वाढलाय. ड्रॉडाऊन या ठिकाणी वाढलाय. 1,09,000चं प्रॉफिट दिसतंय. 1,09,000चं प्रॉफिट दिसतंय. येस 1,09,000चं प्रॉफिट दिसतंय. तुमचा ऍव्हरेज लॉस वाढलाय. तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी पण 71% वाढली आहे. म्हणजे मी सिंपल काय केलंय माहितीये का, तुमचा जो तुम्ही बाय केलाय, ओके, जो तुम्ही पी या ठिकाणी जो बाय केलेला आहे, पी जो तुम्ही बाय केलाय त्याला 15%चा स्टॉप लॉस लावलाय, त्याला 15%चा एसएल लावलाय. त्याच्यानंतर हा रिझल्ट आलाय. ओके, त्याच्यानंतर काय आलाय, हा रिझल्ट आलेला आहे. त्याच्यानंतर आता फायनलाइज कोणते, दोन्ही पण ठेवूया आपण, असं काही नाहीये. आपल्याला दोन्हीकडे पण या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, बेसिकली आपल्याला दोन्हीकडेही आपल्याला या ठिकाणी पॅरामीटर्स फायनल करायचे. ओके, दोन्हीकडेही आपल्याला पॅरामीटर्स फायनल करायचे, त्यामुळे डोंट वरी, काही इश्यू नाही. ओके, तर या ठिकाणी ज्यांना कोणाला वाटत असेल की 78% ची बेसिकली मला या ठिकाणी हे असावी सेकंड, ओके, हे बघा, मी इथं टाकतो बेरिश, याचे पण स्क्रीनशॉट घ्या. बेरिश व्हर्टिकल स्प्रेड युझिंग पीई ऑप्शन, 70 विनिंग प्रोबॅबिलिटी 71%. ओके, पाठीमागची मला तर वाटतंय की या ठिकाणी 66% ची बेटर आहे, कारण या स्ट्रॅटेजी मध्ये ड्रॉडाऊन पण वाढतोय. म्हणजे इथं मी फक्त इथं 15% टाकलंय बघा, स्टॉप लॉसच्या ठिकाणी फक्त 15% टाकलंय. सो बाकी तुमचं या ठिकाणी मर्जी आहे, तुम्हाला जे लावायचे पॅरामीटर ते लावा. मंडे पासून मी या ठिकाणी तुम्हाला याच्यावर, ओके, मंडे पासून मी तुम्हाला काय करेल, याच्यावर प्रॉपरली बॅक टेस्ट साठी या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी टाकून देईल. ओके, या ठिकाणी बॅक टेस्ट साठी टाकून दे. तर या ठिकाणी आय होप सगळ्यांनी हे पॅरामीटर्स लिहून घेतले असतील. दोन्ही या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करायचे, ठेवायचे. ओके, या ठिकाणी आपल्याला एसएल 10% ठेवला तर, एकच मिनिट, मी तुम्हाला सर्वांना सांगतो. एक मिनिट, एक कॅल्क्युलेशन करू द्या. बेसिकली 69% or 10%. आता मी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट, ओके, ड्रॉडाऊन हे काय असतं माहितीये का, सुरुवातीला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे गुंतवले, ओके, सुरुवातीला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे गुंतवले, तर त्याच्यामध्ये जी काय घट होते ना, घट म्हणजे त्याच्यामध्ये जी काय कमतरता येते, म्हणजे तुम्ही सुरुवातीला समजा 20,000 गुंतवले, तर त्याच्यामध्ये जी काही कमतरता येते दॅट्स कॉल्ड एज ड्रॉडाऊन म्हणतात त्याचा. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे पैसे गुंतवता, म्हणजे त्याचा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळा अर्थ आहे. बँकिंग सेक्टर असेल, आपला इन्व्हेस्टमेंट सेक्टर, तर आपल्या इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आपण जे पैसे गुंतवतो आणि त्याच्यामध्ये हळूहळू जी घट किंवा जी तूट येते दॅट्स कॉल्ड एज ड्रॉडाऊन. ओके, त्याला आपण या ठिकाणी म्हणतो ड्रॉडाऊन म्हणतो. ओके, बेसिकली ड्रॉडाऊन या ठिकाणी आपल्याला कमी असायला पाहिजे. जेवढा ड्रॉडाऊन या ठिकाणी आपला कमी असेल तेवढा आपल्यासाठी खूप चांगला असेल. आणि एक आपण ट्राय करूया ड्रॉडाऊन या ठिकाणी आणखी आपल्याला थोडासा
या ठिकाणी जर वाढवता आला तर आपण या ठिकाणी काय एसएल 10% ठेवून बघूया. 10% एसएल ठेवूया इथं. 10% बघूया काय होतंय. म्हणजे बाईंगला स्टॉप लॉस लावणं थोडस मला वाटतंय, पण ड्रॉ डाऊन वगैरे 19,000 सेम म्हणजे राहतोय. 1,07,000चं पेट आहे. तुम्ही एसएल जरी लावलं, ऍव्हरेज प्रॉफिट तुमचा ऍव्हरेज लॉस वाढतो याच्यामध्ये. इथं तुम्हाला कॅपिटल जास्त, या ठिकाणी बेसिकली आपल्याला कॅपिटल जास्त लागावं लागेल. या ठिकाणी बेसिकली इथं म्हणजे एक ट्रेड गेला तर या ठिकाणी आपल्याला खूप बेसिकली या ठिकाणी काय मोस्ट इम्पॉर्टंट इथं ड्रॉडाऊन पण वाढलाय, 19,000 गेलाय. सो डिपेंड आहे तुमची की तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी घ्यायची, पर्सेंट वाले घ्यायचे, स्टॉप लॉस ओपन वाले घ्यायचे की टार्गेट वाले घ्यायचे, ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, तिन्ही स्ट्रॅटेजीचे पॅरामीटर्स काय, एकामध्ये 15% या ठिकाणी घ्यायचंय, एखाद्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी एकामध्ये 15% स्टॉप लॉस घ्यायचंय, एकामध्ये 10% घ्यायचंय. ओके, ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. आता सर हे प्रॉफिट आपल्या कॅपिटल व्यतिरिक्त आहे की इन्क्लुडिंग? स्वप्नील पाटील सर, प्रॉफिट हे कधीही आपल्या कॅपिटल व्यतिरिक्तच असतं सर. कॅपिटल व्यतिरिक्त, कॅपिटल सोबत नसतं काउंट केलं जात सर. ओके, आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट लास्टचे 10-15 मिनिटं जे काय राहिले असतील तुमचे, या ठिकाणी जे काही डाऊट्स असतील आतापर्यंत शिकवलेले, त्या डाऊट्स जर कोणाला काय असतील तर विचारा बरं. या ठिकाणी डाऊट्स जर कोणाला काय असतील तर या ठिकाणी डाऊट्स. मॅम एकदा टीम सोबत कोऑर्डिनेट करा. कॅपिटल 40,000चं लागेल, 40 ते 45,000चं रामदास. 1,02,000 हे बघा, घ्या रुपाली मॅम, हे त्याचे हे पॅरामीटर्स आहेत. नाही हे नाही आहेत. 1,02,000चे तुम्हाला पॅरामीटर्स दाखवायचे का? अल्गो स्ट्रॅटेजी, माय स्ट्रॅटेजी मध्ये जायचं आहे आणि बेसिकली 1,02,000 65%, 177% घ्या, हे पॅरामीटर्स आहेत त्याच्या मॅम. लक्ष्मण सर काय म्हणताय ते मला समजत नाहीये. मॅन्युअली नेहा मॅम करता येईल, पण बेसिकली मॅन्युअली कशा पद्धतीने ती रिझल्ट देईल हे मी नाही सांगू शकत. मॅन्युअली तुम्हाला ती बास्केट ऑर्डर मध्ये लावावं लागेल. तिथं कशी ऑर्डर या ठिकाणी बेसिकली लावता येते हे या ठिकाणी मला माहिती नाही. तिथं एकच ट्रेड होतो मंगेश सावंत, प्रत्येक स्ट्रॅटेजीवर एकच ट्रेड होतो. आतापर्यंतच्या ज्या 4 स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवल्या, एका स्ट्रॅटेजीवर एकच ट्रेड होतो. तिथं त्याची बेसिकली या ठिकाणी ट्रेड शीट आहे त्या स्ट्रॅटेजीची. प्रत्येक स्ट्रॅटेजीच्या खाली त्या स्ट्रॅटेजीची ट्रेड शीट आहे, तुम्ही ते बघू शकता ट्रेड शीट इथं. बर चला, हो चंद्रशेखर सर. दिलीप सर, आधी 4च पेपर ट्रेड करूया, नंतर बाकीच्यांचं बघूया. तुम्ही त्याची नका काळजी करू सर. उद्या सेशन नसेल ना आपलं, उद्या सेशन सॅटर्डे संडे नसते आपलं. बघूया उद्या झूम जर रिकामा असेल, उद्या झूम जर असेल या ठिकाणी अवेलेबल, तर तसं तुम्हाला अपडेट दिलं जाईल. शक्यतो नाहीये म्हणून आता तुमचे डाऊट्स या ठिकाणी वाचतोय मी. राजेश सर, पेपर ट्रेडिंग आपण या ठिकाणी 4 स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकतो. हो, आणि बेसिकली आपल्याला या ठिकाणी काय म्हणतात त्याला, किती बॅक टेस्ट आपण कितीही वेळा करू शकतो.
24 जुलैला या ठिकाणी 9,000 लॉस आहे. कोणी विचारले? राहुल सर. अशी कोणतीच नसते प्रदीप सर. म्हणजे अप ट्रेंड मध्ये पण पैसे, मग मला सांगा लॉस कधी झालाच नसता ना आपला. लॉस आपला या ठिकाणी झाला 7,000चे. सर तिथं स्टॉप लॉसच्या जागी 10% टाका, 10 टाका. जो तुम्ही या ठिकाणी पुट बाय केलाय ना, बाय, त्या बायच्या पुढे 10 टाका स्टॉप लॉस मध्ये. 1,07,000 येऊन जाईल. योगेश सर काल काय प्रॉब्लेम आहे? मिलिंद सर, मंडेला तुम्हाला ही स्ट्रॅटेजी पेपर टेस्टला टाकून दिली जाईल, मी टाकून देईन. स्वप्नील सर, ते एकदा तसं नका करू सर, व्यवस्थित टेस्ट करा सर. सुनील सर, म्हणजे काय म्हणजे नेमकं? हो रवींद्र सर, जर लॉस झाला असेल तर आपल्याला बॅलन्स मेंटेनिंग साठी ती प्राइस या ठिकाणी बेसिकली काय करावं लागेल, आपल्या डीमॅट अकाउंटला. काल लॉसच आहे सर. मी कुठे म्हणलं काल प्रॉफिट आहे? 4 झालेले आहेत स्ट्रॅटेजी आतापर्यंत आपल्या अल्गोच्या. 4 स्ट्रॅटेजीचे पॅरामीटर. मंडेला या ठिकाणी सांगितलं जाईल दीपा मॅम. आधी प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस नंतर पेपर टेस्ट करा आणि नंतर रिअल मध्ये लावा. ओके नितीन सर. बरं, 4च्या 4 तुम्हाला एकदा मी सांगून देईल मंडेला आणि त्या तुम्हाला अप्लाय करून देईल. मंडेला दिलीप कोण आहेत? मिलिंद सर. मंडेला तुम्हाला या स्ट्रॅटेजी आता फक्त पॅरामीटर्स ठेवून तुम्ही तुमच्या अल्गोच्या सेशन्स मध्ये काय करा, या ठिकाणी अल्गोचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, तुमचे हे पॅरामीटर्स ऍड करून तुम्ही तुमच्या गोष्टी या ठिकाणी बेसिकली काय करा, रेडी राहा. मंडेला तुम्हाला मी हे करून देईल, हे पॅरामीटर्स ठेवा फक्त. राहुल सर, मी कुठे म्हणलं बेरिश मध्ये प्रॉफिट दाखवतोय सर? आता सांगा बरं मला. मी लॉसच दाखवतोय म्हणलं ना. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड शीटही खाली. मी असं म्हणलं का की माझी स्ट्रॅटेजी 100% वर्क होते, एकही ट्रेड याच्यावर फेल जात नाही, असं बोललोय का? आपल्याला परत म्हणजे सिंपल एक क्वेश्चन आहे की मला या ठिकाणी काय, आता तुम्ही जर 40,000पासून सुरुवात केली, 40,000पासून तुमचं 1,02,000 जर कॅपिटल गेलं आणि त्याच्यातून मायनस जर या ठिकाणी तुमचे 9,000 झाले, तर बेसिकली हे या कॅपिटल मधून नाही जाणार, हे या प्रॉफिट मधून जाणार आहेत. हे लक्षात ठेवा सर. म्हणजे आता सिंपल जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, आता मला एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगा, तुम्ही काल आपण एक स्ट्रॅटेजी लावली होती या ठिकाणी युजिंग कॉलची, बुलिश व्हर्टिकल स्प्रेड. काल त्याच्यामध्ये आपल्याला 4,000चा लॉस दाखवतोय, 4,000चा लॉस दाखवतोय 4700 रुपयाचा. आता मी शो स्ट्रॅटेजी केल्यानंतर इथं मला काय दिसतंय, तरी सुद्धा या स्ट्रॅटेजीवर आणखी माझा 1,700 प्रॉफिट बाकी आहे. का? कारण की माझा पहिला ट्रेडला 4,000 प्रॉफिट झालता, सेकंड ट्रेडला 2,277 लॉस, थर्ड ट्रेडला या ठिकाणी बेसिकली 2,793 प्रॉफिट झालता, टोटल प्रॉफिट 6,562 होता. कालचा एक मार्केटचा ट्रेंड आला, त्याच्यामध्ये या ठिकाणी काय झाला, लॉस झाला, तरी 1,700 रुपये प्रॉफिट बाकी. माझ्याकडे नाहीये योगेश सोनवणे सर लिंक. हो पूजा मॅम, चेंज करावं लागणार. गीता मॅम, 1 महिन्यानंतर जुलै पासून 1 ऑगस्ट पासून तुमची ती कॅपॅसिटी वाढवून दिली जाणार आहे, कोणीही टेन्शन घेऊ नका. जयेश सर, लाईव्ह ट्रेडिंग करायला कधीपासून अवेलेबल आहे? आम्ही शिकवतोय, आम्ही तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजी शिकवल्यात. बेसिकली बॅक टेस्टिंग करा, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंटच्या
ज्या काय गोष्टी असतील तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की मी आता कॉन्फिडन्स येतोय तुमचं, तुम्ही लाईव्ह ट्रेड करू शकता. कॅन्डल टाइम जितेन सर, आता काय सांगावं तुम्हाला, 5 मिनिटाचाच असतो ना सर. हो, तेवढे पैसे टाकावे लागतील सर. एक्सपायरीला 12 नंतर आपण एक्झिट केलं तरी चालेल. गणेश सर, आता ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने होणार आहे. तुम्ही बाकीच्या गोष्टी मॅनेजमेंटला विचारा. चला, थँक्यू दत्तात्रय सर. स्क्वेअर ऑफ करायचं राहुल लाड सर. जर तुम्हाला प्रॉफिट टाइमच्या आधीच बुक करायचं असेल तर स्क्वेअर ऑफ करायचं. चुकलं सर, काहीतरी चुकलं असेल सर, किंवा लेवल ऍक्टिव्ह झाली नसेल. नाही, आतापर्यंत 10% लॉस धरून नाही सर. ऑल 4 स्ट्रॅटेजी झाल्यात. एका स्ट्रॅटेजीचे तुम्हाला 2 पॅरामीटर झाले. तसं बघायचं झालं ना तर मग 8 स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवल्यात. हो मनप्रीत सर. अक्षय सर, तुमचं कॉन्टमेंट जर या ठिकाणी ऍक्टिव्ह झालं नसेल, hello@puppetney.in याच्यावर तुम्ही काय करा, या ठिकाणी मेल करा. तिथे तुम्हाला तुमचं कॉन्टमेंटचा ऍक्सेस बद्दल सांगितलं जाईल. हो विकास सर, अशा पद्धतीने मी करू शकता. नामदेव जाधव सर, कितीही दिवस असतात सर. शीतल मॅम, त्याच्यासाठी टीम सोबत कोऑर्डिनेट करा. हो, 1 ऑगस्ट पासून वाढतील सर प्रबंध. तेच म्हणतोय सर. ओके मिलिंद पांचाळ सर. 15% आणि 14%. मला सर, तिचं नाव बेरिश आहे सर. राहुल सर, नाव तिचं बेरिश आहे. आता थोडस असू द्या, नाव फक्त ते सर बेरिश. आता नाव का, माझं जसं नाव महेश आहे, तुमचं जसं नाव राहुल आहे, त्याच्यानुसार तिचं फक्त नाव आहे बेरिश. बेसिकली व्हर्टिकल स्प्रेड, तिचं खरं नाव आहे व्हर्टिकल स्प्रेड. ओके, युजिंग कॉल, युजिंग पुट, त्याच्यामध्ये 2 टाईप असतात सर. ते एकदा बघून घ्या, सुरुवातीचे सेशन बघून घ्या सर. बेरिश नाव आहे म्हणजे असं नाही की ती बेरिश मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट किंवा ह्याच गोष्टी दिल्या पाहिजेत. मार्केटचा व्ह्यू देतोय आजचा. जर पॉसिबल असेल तर उद्या टीम कडून तुम्हाला मेसेज येईल. जर 10च्या टायमिंगला तुमचं या ठिकाणी जर पॉसिबल या ठिकाणी 10 वाजता जर या ठिकाणी बेसिकली पॉसिबल असेल तर तुमचं एक या ठिकाणी डाऊट सॉल्विंग सेशन होईल उद्या 10ला. सर्वांनी याची नोंद घ्यायची. 10 वाजता, 10 AM ला, 10 AM ला. ओके, जर पॉसिबल असेल तर तसा मेसेज तुमच्याकडून टीम कडून पोहोचवला जाईल. ओके, जेवढा कमी असतो तेवढा चांगला असतो मनीषा मॅम. एकदा कमेंट केली तरी मी जेवढा कमी असेल ड्रॉडाऊन तेवढा चांगला असतो. आता जेवढं तुमचं पैसे कमी जातील तेवढंच चांगले असतील ना. लिंक तुम्हाला तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. जर जे काही अपडेट असेल, सेशन होणार आहे की नाही डाऊट सॉल्विंग, त्याची अपडेट तुम्हाला तुमच्या टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवर मिळून जाईल. सो उद्या फक्त मे बी डाऊट सॉल्विंग असेल, टीचिंग काहीच नसेल, फक्त डाऊट सॉल्व्ह केले जातील तुमचे. ओके, या ठिकाणी
25,010 या ठिकाणी सध्या या लेवलला मार्केट ओपन झालेलं आहे. म्हणजे जवळपास सपोर्टच्या आसपासच मार्केट आहे. ओके, सपोर्ट लेवलच्या आसपासच या ठिकाणी काय आहे, मार्केट आहे. जर मार्केटनं 25,051 जर या ठिकाणी ब्रेक देऊन अप साईडला मुवमेंट दिली तर डेफिनेटली तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कॉल साईडचं टार्गेट या ठिकाणी मिळू शकतंय. ओके, माझ्याकडनं येस येईल मॅम, टीम सोबत कोऑर्डिनेट करावं लागेल. ओके, जर या ठिकाणी बेसिकली मी तुम्हाला काय सांगतोय, मार्केटनं जर या ठिकाणी ही जी तुमची लेवल आहे ही जर अप साईडला ब्रेकडाऊन केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं एक बेसिकली काय होऊन जाईल, या ठिकाणी आपल्याला एक नवीन सपोर्ट क्रिएट होऊन मार्केट या ठिकाणी अप साईडला मुवमेंट द्यायला चालू करेल. मार्केट सध्या इथं ओपन झालंय आणि डाऊन साईडला जर या ठिकाणी बघितलं तर 24,978 ही लेवल ब्रेक झाल्यानंतर 25,000चा स्टॉप लॉस लावून आपण डाऊन साईडला एक मुवमेंट बघू शकता. ओके, या ठिकाणी काय करू शकता, या ठिकाणी एक मुवमेंट या ठिकाणी बघू शकता. आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी एक पॉझिटिव्ह न्यूज येते. इंडिया आणि UK ची काहीतरी पॉझिटिव्ह न्यूजची डील आहे. काल रिलायन्स इंडस्ट्रीवर पण काहीतरी या ठिकाणी माहिती आलेली होती समोर. सो बेसिकली काल त्याचा इफेक्ट झालाय, सेंटिमेंटल काल चाललंय. पण आज मार्केट या लेवलच्या वरती जर गेलं, सर्वांनी लक्ष द्या, या लेवलच्या वरती जर मार्केट दिलं तर मार्केट चांगल्या पद्धतीने बाईंग देईल. चांगल्या पद्धतीने मार्केट या ठिकाणी काय करेल, आपल्या बाईंग झोनला स्टार्ट करेल. म्हणजे सुरुवातीला पहिले 5 मिनिटं तुम्ही फक्त वॉच करा. लेवल्स इम्पॉर्टन्स आहेत. या लेवलच्या खाली आलं तर मार्केट डाऊन साईडला मुवमेंट देईल या लेवलच्या, आणि बेसिकली या लेवलच्या मार्केट वरती गेलं तर मार्केट अप साईडला मुवमेंट देईल. हा जो झोन असणार आहे नो ट्रेड झोन असणार आहे. ओके, हा जो झोन असणार आहे दॅट्स कॉल्ड एज नो ट्रेड झोन. कोणत्या तरी एका साईडला मार्केटला तुम्हाला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करून द्यायचंय. त्याच्यानंतर बेसिकली काय करायचंय, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी आता सध्या आपल्याला ओके, या ठिकाणी मार्केटला वॉच करायचंय. हा झोन आणि या ठिकाणी हा झोन. ओके, या इकडं आणि हा इकडं. ओके, अप साईडला इथं, डाऊन साईडला इथं. डाऊन साईडला जर आलं तर 25,000चा स्टॉप लॉस 24,978च्या खाली, आणि बेसिकली या ठिकाणी अप साईडला गेलं तर बेसिकली 25,100च्या वरती 25,091चा स्टॉप लॉस असेल. ओके, चला, थँक्यू सो मच. उद्या पॉसिबल असेल तर तुम्हाला तसा मेसेज तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर येईल. सर्वांनी उद्याचं डाऊट सॉल्विंग सेशन, बाकीचे जे काय तुमचे डाऊट्स असतील ते तिथं तुम्ही या ठिकाणी रिसॉल्व्ह करून घेऊ शकता. चला, थँक्यू गाईज.